नमस्कार, मी आहे आर जे मीनल आणि फीवर FM वरती सध्या बाप्या ह्या मराठी फिल्मची टीम आहे माझ्याबरोबर. 15 मेला हा सिनेमा रिलीज होणार आहे. हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? Hello. Hi, Minu. How are you? व्हेरी गुड, We're too excited. व्हेरी एक्साइटेड. समीर तिवारी द डिरेक्टर इज विथ अस. राजश्री देशपांडे इज ऑल्सो विथ अस. शी इज प्लेइंग द लीड इन द फिल्म. गिरीश कुलकर्णी ऑल्सो लीड इन द फिल्म. इट्स कॉल्ड बाप्या आणि देविका दफ्तरदार. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यावर गप्पा मारायला एवढा वेळ दिला. Thank you. Yes, थँक्यू yeah. सो मच. Always. आणि फिल्मचा ट्रेलर खूप इंटरेस्टिंग, खूप मजेदार, खूप सेन्सिटिव्ह. बऱ्याचशा गोष्टी मनात येतात ट्रेलर बघताना. आणि आय थिंक एका मराठी सिनेमानी हा पाऊल पहिल्यांदा पुढे घेतलेला आहे का समीर? I think so. I Anna? think so. I think so. I think no. See, LGBT theme आलंय पूर्वी पण लास्ट इयर सावरमंड होतं. बरोबर. Last year, right? No, a couple of months back, I think. Yeah, March or so. last year. Last year. Sundance last year. हो. So last year सावरमंड होतं आणि I think there have been other films also, but the first film on something like this, which Like is this. a gender change. विच हा has a एक्झॅक्टली. gender एक थोडक्यात मला जे कळलेलं आहे ट्रेलर मधून असं वाटतंय की एक बाई आहे जिने आपलं आयुष्य जगलंय, मुलं बाळ केलेली आहेत आणि त्यानंतर शी डिसाइड्स टू अडॉप्ट हर रिअल पर्सनॅलिटी ऑफ व्हॉट शी फील्स लाईक. एम आय राईट ॲक्च्युअली? इज दॅट यू? मे बी नॉट. It is me. इट इज यू. Yeah. पण अशी जर एक फेमस पर्सनॅलिटी आपल्याला माहिती आहे, मला तरी द ओनली पर्सन आय नो इज ब्रूस जेनर हु बिकेम केटलिन जेनर आफ्टर लग्न, मुलं बाळ, त्याच्यानंतर तो त्याच्यानंतर केटलिन जेनर झाला. तर आय फील लाईक दिस कॉन्सेप्ट माइट इंटरेस्ट अ लॉट ऑफ यंग पीपल ऑल्सो. इट्स अ ग्रेट कॉन्सेप्ट, इट्स अ ग्रेट थीम. आणि सध्या तरी थँक्स टू अगेन सोशल मीडिया बरेचसे लोक ह्याबद्दल बोलतही आहेत. सो आय फील लाईक थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस मूवी अँड यू नो टॉकिंग अबाउट दिस. इट्स सो इम्पॉर्टंट फॉर फिल्म मेकर्स अँड फिल्म स्टार्स लाईक यू टू टॉक अबाउट दिस. हो ना गिर्या? अर्थात समाजामध्ये असे विषय नाही तर दुर्लक्षित राहतात आणि कलेचं ते कामच आहे की वेगळा नवा विचार समाजाला दिला पाहिजे. बरोबर. अँड सो समीर तिवारींनी तो विडा उचलला. पण हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दिस, हे काही फक्त लिंगबदल शस्त्रक्रिया आणि त्यातनं होणारा आयुष्य बदल अशावरती सिनेमा हे नाहीये. जेव्हा केव्हा आपण म्हणजे इव्हन साबरमोंड हा जो सिनेमा आहे, असे विषय निमित्त म्हणून ते घेतलं जातं त्यातला प्रश्न, पण ते काही इश्यू डिस्कस नाही करत. त्यातनं माणूस म्हणून आमच्यावर येणारी जी काही प्रश्नांची सरबत्ती आहे त्या प्रश्नांना ते सामोरून येतात तुम्हाला, की आम्ही या वेगळेपणाला ऍक्सेप्ट करणार आहोत का नाही करणार आहोत. त्याचं ते लेखाजोखा मांडतात की काय बेसिसवर करायला पाहिजे आणि आम्हाला पुढं करतात. दे पुश द एन्व्हलप. आणि मग समाज थोडा थोडा ढकलला जातो पुढे आणि आम्ही स्वीकृती देतो की ओके, हरकत नाही, तुम्ही पण आमच्यातलेच आहात असं. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू हा असे विषय करणं हे फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हटलं जातं की असे विषय केले की मग फेस्टिवलला बक्षिसं मिळतात वगैरे. फेस्टिवलला का बक्षिसं मिळतात? नव्या विचाराला बक्षिसं मिळतात. बरोबर. या निमित्ताने नवा विचार आणला जातो आणि तो काय पद्धतीने तुम्ही मांडता यावरती ते सगळं आहे. तुम्ही तो नवा विचार ऍक्सेप्टेबल करायला लावता. तर त्यामुळे हे विषय महत्वाचे आहेत असं मला वाटतं. नक्कीच. पण ह्या फिल्मची एक मजेदार गोष्ट म्हणजे गिर्या, तुझं दोन लग्न झाली आहेत त्याच्यावर. माझी 2 लग्न क्या बात है, क्या बात है. अरे आपण आपण discuss बिजनेस करायचं. करेंगे. We should talk about it. Yes. और मेरी ख्वाहिश वो एटलीस्ट सिल्वर स्क्रीन पे तो पूरी हो गई यार. बरोबर. क्या ही कहने. पण दोनों इतनी सुंदर, मतलब क्या बात है गिर्या, लिव्हिंग द लाईफ. अरे यार. टू गुड. पण समीर, ही कल्पना कुठून आली? स्टोरी तुम्हीच लिहिलेली आहे का? हो. ओके. So I have 6 writers with me. Okay. Yes, and the 7th writer is here. So one of my friends, Preeti, त्यांनी मला एक स्टोरी दिलं होतं. It was a male to female transition. Right. Yeah. Set against a backdrop of village patriarchy, like that. So we said no, we will do female to male. That was more interesting and different because it was not done before. So from there the story developed. First draft ready hota 2000 pre-COVID. Oh. Yes. आणि COVID ala and everything stopped. And then after COVID, I worked with Girish sir on a web series.
and that also stopped. It is ready, it's ready, but not sold. But it's a very good show, Lalla. And then we became very good friends on that. Huh. And I told him, I said, sir, असं असं कहाणी आहे. तुम्ही ऐकणार का? He said, हां, come. So आम्ही बसले ह्यांचे फ्रेंडचे एक फार्म हाऊसमध्ये. So we did a couple of sessions there आणि खूप डिस्कशन झाला and so story developed from there. So मी होता आणि माझा एक co-writer, माझा associate विकी होता. So we developed the screenplay with him. Then we had two other very good writers, Nikhil Gaurav. They पण ॲड झाले टीममध्ये because they were actually doing the hardcore writing, the dialogues. So that's how the story developed. So the story came to me from this lady called Preeti Nahar. तो माझी मित्र आहे. त्यांचा एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, करी नेशन. So she's from, again, very interesting. She's half Malayali, half Marathi. Okay. Yeah, so her mother is from Kolhapur. His father is from Kerala. Wow. So very interesting person she is also. And so she had given me the one line. So she had written the first draft बरोबर. with another friend Manish Tiwari. तो मी इंग्लिशमध्ये लिहायचं, मनीष हिंदीमध्ये लिहायचं आणि प्रीती वॉज डुईंग दॅट इन मराठी. बर. So we had those, well, that was the first draft. Then Girish sir came on board. After, so तसं झालं हे सगळं प्रोजेक्टचं जेनेसिस. सुपर अमेझिंग. राजश्री, एखाद्या बाईनी पुरुषाचा किंवा ट्रान्झिशनवाला रोल करणं आपल्या सिनेमाच्या म्हणजे जगात तर बरेच वेळा, ऑफकोर्स इवन इन दी अर्लियर डेज तो पुरुषच बायकांचे रोल्स करायचे. देर वॉज अ Correct. प्रथा लाईक दॅट. Correct. पण सध्या तरी इट्स गेटिंग मोर अँड मोर डिफिकल्ट, एस्पेशली हाऊ इझी और डिफिकल्ट वॉज इट फॉर यू टू प्ले दिस रोल, show a transition, especially. It's not even like you're a woman who started playing a man, like, and that's how you are throughout the whole film. This whole transition, what has it been like? आणि prep काय केलंस? नाही, ॲज अ ॲक्टर ऑफकोर्स इट्स अ चॅलेंजिंग रोल. बरोबर. कारण तुम्हाला दोन्ही विश्व दाखवायचे आहेत आणि पण एक आयुष्य दाखवतीये ना मी, जे आयुष्य लहानपणापासून शोधतंय स्वतःला. बरोबर. त्यामुळे शैलेजा प्ले करताना मला ते सगळं समजून घेणं खूप गरजेचं असतं की काय ॲक्च्युली होतं बरोबर. एका शाळेत जाणाऱ्या मुलींपासून कॉलेजमध्ये आजूबाजूच्या लोकांसोबत तिच्या मनात काय काय गोष्टी चालत असेल की मला का वाटतंय असं प्रश्नच आहे ना. आणि असे बरेच समाजामध्ये मी लोक बघितले आहेत, पण त्यांना दिशा त्यावेळेस मिळाली नाही. त्यामुळे ती दिशा शोधण्यासाठी बरेच लोक निघतात, काही लोक नाही निघत आणि ते तसेच ट्रॅप्ड राहतात आयुष्यभर. त्यामुळे हा सिनेमा का महत्त्वाचा आहे याच गोष्टींसाठी, कारण याच्यामध्ये त्या दिशेला एक जागा मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक फॅमिलीचा स्पेस दाखवला आहे की हाऊ एक्सेप्टन्स इज व्हेरी ब्युटिफुल. Yeah. You know how every human being should be seen and heard, and they should decide what they want to do with their life, with their body, with their choices. Right. त्यामुळे मला असं वाटतं की हे पात्र करण्यामध्ये मी स्वतः खूप काही शिकले. आम्ही ज्या कम्युनिटीबरोबर, कारण बरेच ट्रान्समेन याच्यासाठी इन्व्हॉल्व्ह होते, मी बऱ्याच लोकांना भेटले, त्यांच्याबरोबर वेळ हे केला आणि बरंच आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण ते न समजून घेता मी काही काम नाही करू शकत आणि मी कुठलीही गोष्ट नाही करू शकत. आणि सगळे पात्र हे समाजातलेच पात्र आहे. त्यामुळे माझ्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रयत्न तरी करते मी, कारण आपण पूर्णपणे ते बनू शकत नाही, पण ॲटलिस्ट तिथपर्यंत पोहोचण्याचा तर प्रयत्न करू शकतो आणि प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. तर तोच प्रयत्न आहे हा. त्यामुळे आय रिअली होप. I'm a huge fan, quite honestly. Sacred Games was amazing. I've seen you in a lot of your other work. But Trial this by one I Fire. feel Let's talk about Trial by Fire. For sure. I'm done with Sacred Games now. Of course. मला तरी वाटतं की हा जो रोल आहे, this is definitely like one of the biggest jewels in your crown, for sure. I really feel it. Trailer मध्ये पण बघून मला तरी वाटतंय that you're owning it and it's looking lovely.
I think each of my work is like a part of my Of heart. course, absolutely. आणि this is of course that another thing because एक तर मी खूप कमी काम करते, मी खूप जास्त काम नाही करत, मोजकंच करते ज्याच्यात मला खरंच मजा येते, लोक Correct. आहेत, Yes. करायला काहीतरी मिळते, तर त्यामुळे ते तसं मिळायला Absolutely. Yeah. नक्कीच, फॉर शुअर. गिरीश, येस, हे कुठल्या गावात शूट केलेलं आहे तुम्ही? हे अंजरल्यामध्ये केलं. बरं. अंजरला माहिती आहे तो कोकणात? हो हो माहिती. छान छान गाव आहे. हो? खूप सुंदर. अंजरल्याचा गणपती खूप प्रसिद्ध आहे. बरोबर दापोलीपासून पुढं थोडं आतमध्ये. बरोबर बरोबर. आणि मला तरी वाटतं की 90s आणि अर्ली 2000s मध्ये वेन एव्हर वी हॅड टू शो अ कॅरेक्टर फ्रॉम द कम्युनिटी, त्याची नेहमी विनोदच हा असा पात्र असायचा. अँड आय फील लाईक दिस फिल्म हॅज comedy in it also, but so beautifully and so like the whole concept has also been taken very sensitively and Yes. seriously. To bring that balance, kiti kathin, kiti easy, kiti how the scripting stage, the acting, the performance stage, जरा सांग ना काय process होती सगळी. वेल हे अवघड तर होतंच कारण विषय गंभीर आहे. बरोबर. पण मग तो ॲक्सेसिबल पण करायचा आहे, सगळ्यांना कळावा. आणि मुख्यत्वे करून जे समाजगट आमचे तुलनेनं मुख्य धारेपासून दूर असतात, म्हणजे थोडक्यात रुरल लँडस्केप आमचं, तर तिथे जर ही गोष्ट घडली तर कदाचित जास्त त्याचा प्रभाव पडेल असं आम्हाला वाटलं. कारण शहरामध्ये या पद्धतीच्या गोष्टी तुलनेनं जास्त घडतात, होत राहतात. शहरी माणसं थोडीशी त्याबाबत निर्भर पण असतात. पण रुरल लँडस्केपमध्ये एखादी गोष्ट केली असता छान भावनेचा परिपोष तिथे दाखवता येतो, सगळ्या पद्धतीचा काय म्हणूया रिस्पॉन्सेस, अगदी त्या रिएक्शन वगैरे वगैरे. आणि दुसरं निसर्ग ह्याच्यामधलं एक महत्त्वाचं पात्र आहे. त्याचं कारणच असं की एका बाईला पुरुष व्हावंसं वाटणं हे निसर्गानं दिलेलं आहे. बरोबर. इथेच आमची मुळात समजूत पटली पाहिजे. आम्ही ते उगाच म्हणतो की नाही ते वेस्टर्न फॅड आहे, कुठं काय काय, अरे पण ते निसर्गतः तिच्या आतमध्ये आहे, तर ते निसर्ग एक पात्र आहे याच्यात. आता त्याला आणलं नाही तर कसं काय गोष्ट रचायची, म्हणून ती कोकणात सेट केली की जिथे निसर्ग इट इज इन अबंडन्स, पूर्ण वेळ आहे तो तुमच्या बरोबर सतत. सो ब्युटिफुल. आणि तिथली लोक काय ती निसर्गाशीच त्यांचं सगळं जगणं बांधलं गेलेलं आहे. समुद्रावर जायचं, झाडावर चढायचं, नारळ काढायचे, काही म्हणजे गोकमं काढायची, आंबे, निसर्गाशी अजून मेळ असलेली माणसं आहेत. या माणसांमध्ये असा जो प्रश्न तयार झाला जो निसर्गानेच तयार केलेला आहे, आणि मग त्यांची समजूत त्यामुळे भाडवत जर नेली असा तो विचार केला स्क्रिप्टिंग स्टेजला. आणि दॅट्स हाऊ इट वॉज सेट इन कोकण. आणि खूप तुम्ही पाहाल चित्रपटामध्ये की तो निसर्ग एक पात्र म्हणून येतो. मग आता हा रोल करताना म्हणजे काही गोष्टी अशा होत्या की बाबा मालवणी किंवा त्या तिथल्या भाषेमध्ये हे करावं का, तर थोडं मग आम्ही ग्रॅमॅटिकल लिबर्टी थोडीशी घेतली आणि आम्ही असा भाषेचा लहेजा केला की जो सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला आपला वाटेल. काही त्याच्यात अडचण होणार नाही, एकदम त्यांना बाजूला काढल्यासारखं होणार नाही. कारण आमच्याकडे खूप बोली बोलल्या जातात, उत्तर महाराष्ट्रात वेगळं, विदर्भात वेगळं. तर त्यामुळे म्हणून ते मालवणी न ठेवता एक त्याला थोडासा मुलामा फक्त त्याचा राहील असं पाहिलं आणि त्या भाषेमध्ये हा चित्रपट बोलला गेला. दुसरं असं होतं की त्याचे तिथले ते व्यवहार होते, म्हणजे माझ्या पात्राच्या बाबतीत पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर किंवा बोटीवर जाणं, मासे पकडणं, काय त्याचं काहीतरी थोडासा व्यवहार समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथलं बाकीचं जे वातावरण आहे, ज्या पद्धतीने लोक अतिशय समीप राहतात, घरं समोरासमोर आहेत, त्यांचं एकमेकांच्या घरामध्ये डोकावणं असतं, त्याच्यात बोलणं असतं, इंटरफिअरन्स असतो, हे सगळं ह्या गोष्टीला इतकं पोषक होतं आणि त्यामुळे त्याचा उपयोग झाला. आणि इट्स ऑलवेज द डिरेक्टर्स विजन की ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो आणि म्हणून आम्हाला तो एखादा चित्रपट भावतो. तर असं हे सगळं या बाप्याबाबत जमून आलेलं आहे. बरोबर. सुपर. देविका, मला सांग, प्रत्येक ऍक्टरला एक चॅलेंजिंग रोल मिळणं ऑर समथिंग डिफरंट टू डू, हे त्यांना नक्कीच आवडेल करायला. वेन यू गॉट द स्क्रिप्ट, ऑफकोर्स युअर कॅरेक्टर इज डेफिनेटली इंटरेस्टिंग. ट्रेलरमध्ये तर यू आर अमेझिंग. पण तुला वाटलं का की अरे आय वॉन्ट टू लाईक दिस विल गिव्ह मी अ गुड चॅलेंज इफ आय डू दॅट रोल?
चॅलेंज म्हणून मी त्याच्याकडे स्वतःचं कॅरेक्टर म्हणून बघितलं नव्हतं. ती कुठल्याही 4 सामान्य मध्यमवर्गीय घरातली एक हाऊसवाईफ असते तशी ती बरं. हाऊसवाईफ आहे. पण मला असं वाटतं, मला जेव्हा समीरजी अप्रोच झाले हा. तेव्हा खरं म्हणजे ती स्टोरी मला प्रचंड आवडली होती. Right. मला कुठल्याही प्रकारे या सिनेमाचा भाग व्हायचं होतं, कारण इतका उत्तम, इतका युनिक विषय हा मराठीमध्ये अजून आलेलाच नाही Right. आणि इतकी चांगली टीम. हो. तर मी समीरजींना सांगितलं होतं की छोटा रोल द्या, मोठा रोल द्या, काहीही द्या, पण बरोबर. मला या सिनेमाचा भाग व्हायचंय, कारण महत्वाचं काहीतरी पोहोचवायचंय समाजापर्यंत. माझे आतापर्यंतचे सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर ते सिनेमे असेच होते की विषय महत्वाचा, माझं पात्र महत्वाचं, आणि कधी कधी ना फक्त स्वार्थीपणे ऍक्टर्सना बघतात नाही. म्हणजे कधी कधी तुझं कॅरेक्टर काय आहे, तुला किती वाव आहे, ह्याच्यापेक्षा अख्खा सिनेमा एक संपूर्ण कलाकृती म्हणून समाजाला काय देते हे पण फार महत्वाचं असतं. बरोबर. आणि ते माझी प्रायोरिटी या सिनेमाच्या बाबतीत होती. Super. लकीली उत्तम ऍक्टर्स, उत्तम Yes. दिग्दर्शक आणि एक छान सिनेमा मिळाला असं झालं. सुपर अमेझिंग. बाप्या 15 मेला रिलीज होत आहे. फिल्म बद्दल खूप गप्पा झाल्या आता. द फिल्म इज अबाउट एक्सेप्टिंग अँड ओनिंग युअर ट्रू आयडेंटिटी. म्हणून वी आर गोइंग टू प्ले अ गेम नाव अँड इट्स कॉल्ड चोर पोलीस. आपण लहानपणी खूप खेळलेलो आहोत. एक पोलीस असणार आहे आणि एक चोर असणार आहे आणि बाकीचे सगळे पात्र जे आहेत ते अंजरले गावातले काय काय पात्र आहेत. चिट्स आहेत माझ्याकडे, आपण ते चूज करणार आहे. Police has to reveal his identity, of course. Identity. So whoever is the police, please tell us who is the police. बाकीचे लोक आपली केस मांडायची की मी तर चोर नाही. ओके, आर यू रेडी? आणि पोलिसांनी शोधायचं चोर कोण. पोलिसांनी तर पोलिसाला आपण नाव देऊ बाप्या. बाप्या. चल, पोलीस इज बाप्या. इवन आय एम पार्ट ऑफ दिस गेम. अच्छा, यू आर ऑल्सो. या. पण पोलीस एकच असणार का? हो. हा, पोलीस एकच आहे, पण चोर त्या- पण आणि एकच बाकीच्यांनी- आहे, आणि अच्छा. बाकीचे असे गावातले लोकं गाववाले आहेत. हा, गावातली लोक आहेत. मी पोलीस, पण मैं हूँ बाप्या. बाप्याच बाप्याच झालेला. बाप्याला. हो. पण मग आता मी काय करायचं? आता सगळ्यांना 30 सेकंड मिळतील टू से हू दे आर. यू कॅन फुल्ली से हू यू आर. इवन द चोर हॅज टू pick up another identity from the gaon and say who he or she is. But the chore cannot say I am the chore because Bapya has to find the chore. Understood? पण एकच चोर आहे. एकच चोर आहे. Oh. आमच्या चौघांपैकी एकच चोर आहे. त्या चोरला आपली आयडेंटिटी लपवून ठेवायची आहे हा. अँड दुसरी आयडेंटिटी अडॉप्ट करायची आहे. अच्छा. तर 30 seconds विल स्टार्ट विथ समीर. Yeah, and हू आर यू? कोण आहेस तू? मी काकू. काय? काकू कुठली काढली? काकू काकू आहे. काकू काकू गावातील काकू. गावातील गावातील काकू. काकू. अच्छा, हा, गावातील मी काकू. गावातील काकू. ओके. मग बोला ना पुढे. अजून 30 काय? सेकंद. हा, हा. तो मी काय करते गावातली काकू? अरे मी इकडचं तिकडचं इकड बर. आणि गॉसिप बर. आणि काय अजून काय. काकू फक्त तेवढंच काम नाही हा, करत. आणि अजून काय काम करतात काकू मला जरा बोल. घराच्या लोकांचं काळजी घेतो मी. बर बर. आणि काय मासं आणतो मी. हा. ओके ओके. आणि अजून काय मी पोलिसांना पटतंय का? आणि मी आता सगळ्या लगेचच सांगायचं. नाही 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 नाही. I'm just generally asking. काय माहिती? बघू आम्ही आता आणि- पोलीस कार्ड उघड नाही करणार. आणि मी काय करतात मी सगळ्यावर ऐकी पण आहे ऑन एव्हरीबडी. ओके. नक्की चोर नाही ना तुम्ही? नाही मी नाही चल. कीर्तनाला जाते का काकू? हो कीर्तन पण जाते? करते मी. कीर्तन करते बर बर. रोज संध्याकाळी. हो. हा ओके. हा. आणि मग लग्नाला डीजे वाजल्यावर नाचते का? नाही शिश. असं नाही. ओके. राजश्री? मी सरपंच आहे. बर. हा, गावातला सरपंच. गावातला सरपंच आहे मी. हे त्या चिठ्ठीवर लिहून आलंय का त्यांना? असू शकतो. काय माहिती, मला नाही माहिती. नाही का? हा, बरोबर. हा. तर काय काम करता तुम्ही? अरे खूप काम असतं आम्हाला. करते तुमच्यासाठी. खूप काम असतं गावामध्ये. हो पण तुम्ही सांगितलं ओळखणार ना मी- कोण कुठे. Okay, I'll ask. हे बघ, you are- हा, you are. अरे खूप काम असतं. बर. खूप जास्त काम असते. असे करप्ट पोलीसवाले गावामध्ये असल्यामुळे ओ. गाव कसं चालेल किती है ना, आठवड्यात किती असे meeting असतात तुमच्या? अरे खूप. हो. हो, आठवड्याला आम्ही 2दा भेटतो. ओके. आणि पाणी, शाळा, लोक, करप्शन,
अच्छा अच्छा. सगळ्यावर काम करतो आम्ही. बर सगळ्यात करप्ट हेच आहेत का गावातले? नाही सध्या म्हणजे जी माणसं त्याच्यातली ती हा, हा. थोडंसं आहे पण ठीक या आहे आम्ही आठवड्याचं करून आलं देऊ. नाही का हप्ता तुमच्याकडे? मी बघतो सांगतो हवालदार साहेबांना सांगतो की तुमच्याकडे का नाही पाकिट गेलं सांगतो. हा, आणि बरं. हे शैलूचं जे चालू आहे सध्या तुमच्या गावात ते तुमचं काय ऍज अ सरपंच यू शुड ऑल्सो हॅव एन ओपिनियन. माझा पूर्ण सपोर्ट आहे. सपोर्ट आहे ना? पूर्ण सपोर्ट आहे हो, बर अगदी. ओके. आता मी गावातल्या स्कूलची मास्टरीन आहे. हो का? हो तू हो मी त्यांना इंग्लिश शिकवते. बर हो गावाच्या पोरांना येतात का पोरं शाळेत? येतात 4 पोरं येतात. बाकीचे माहिती नाही का येत नाही. बरं, तू पण मी खूप चांगलं शिकवते त्यांना असं सीबीएसईचा अभ्यास. पण असं ते म्हणतात का तूच म्हणतेस? हे मी म्हणते त्यांचे आई वडील आई-वडील म्हणतात. हा आई वडील नक्की? सांगतात तुम्ही खूप छान मास्तरीन आहात. पण कशाला In fact, इंग्रजी शिकवून? बाप्याची बायको तर मला खूप माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. हो हो त्याच्या पोरी येतात का? हा येतात शाळेत? हा शाळेत येतात ना. ते बघ काय काय युनिफॉर्म घालून बस थांबलेत का माझ्यासाठी इथे मागे. बर शाळेतली मास्तरी हो शाळेतली मास्तर. आणि मी गावातली लहान मुलगी, मी शाळेत जाते हिच्या आणि आम्ही म्हणजे शाळेत जातो म्हणजे काय नुसतं एक थोडा वेळ बसतो. फार स्ट्रिक्ट आहेत. Strict आहेत, इंग्लिश शिकण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. Interest आम्ही नाही. आपलं कैऱ्या तोड, कैऱ्या तोड, हा. समुद्रात जाऊन खेळ, हा. त्यानंतर टपोरीगिरी करत फिर असं करणारी गावातली एक पोरगी आहे लहान. आणि टाइमपास मोबाईल फोन वगैरे काय वापरत नाही का? नाही, हे मोबाईल बिबाईल नसतो आमच्याकडे. मोबाईल टीचर स्ट्रिक्ट आहेत फार मोबाईल. आणि मला तर काकू काही वाटत नाहीये असं. म्हणजे मी तुम्हाला असिस्ट करते. मी कसं हा. आहे मोस्ट एज्युकेटेड मला ऑफ द लॉट करंटली. मला सगळे चोर वाटतायत. खूप For me. वाईट आहेत. नाही मी नाहीये चोर, बाकी सगळे चोर वाटतात. पण तरी एक गेस एक काहीतरी गेस करावं लागेल. हा पण नाही ह्याचं चुकलं तर ह्याला काय चुकलं तर शिक्षा काय? द्यायची? शिक्षा आपण सगळी शिक्षा द्यायची. काय शिक्षा? काय असं एखादं बाप्यावरलं एखादं मी राजीनामा देतो गाणं- बाप्याचं एक गाणं. I herewith resign from my post to police. I want to become a humble This is the man. last case before the Gaukari. resignation. Ha. Really? Yeah. Okay. So you are the chore, darling. No, No? I'm not. Unfortunate. Okay, second guess. Second Last, guess. final. Wrong. Kaku, wrong. She is the teacher. So who wins? I win actually because I convinced You him. win, absolutely. Actually, I allowed her to win because I know she's the best actress. Oh. I love her work. So, म्हणजे खरा चोर कोण आहे ते कळलं. पण मला ते दिसलं होतं थोडं. चला. Fever FM वरती अशा पण हे प्रकारे काय नक्की गिरीश खेळ होता? चोर मला पोलीस. कळलंच नाही तो. चोर मी पोलिसला ओळखायचं कोण पण आहे. तिला बाकीच्यांनी चिठ्ठीत काय आलं होतं? सगळ्या- मला ती चिठ्ठ्या दाखव. तिला चोर होतं ना. मी चोर माझ्या लिहिलं चिठ्ठीत होतं. चोर लिहिलं होतं रे. चोर लिहिलं होतं. आणि इतरांच्या ह्याच्यात काय लिहिलं पोलीस होतं? लिहिलं होतं, चोर लिहिलं होतं, गावातलाच सरपंच, गावातली अच्छा. काकू असं लिहिलं होतं. असं लिहिलं होतं. लिहिलं होतं मी. हा. पण आता गिरीशला गाणं म्हणायला Yes. सांगितलं फिल्मचं गाणं. शिक्षा म्हणून. शिक्षा हे शिक्षा. मला गाणं नाही. एव्हरीबडी नाही, नाही, गाणंच म्हणायचं. तुम्ही अच्छा, film dialogue, मधलं नाही dialogue. म्हणून. Dialogue. डायलॉग. कुठला? असं डायलॉग बिलॉग नाही. Film लक्षात मध्ये यायला आली ना. गिरीश. Come on, sing a song, yeah. You have to I can punishment. sing a song, general song, any song, but हाँ, not बरं. from the film song. ठीक आहे, done. क्योंकि ती जरा अवघड आहे, त्याला गायकी चला. वगैरे लागते. आपली साधं गाणं म्हणू शकतो मी तुमच्या एखादं. फिल्मची PR मला आता डोळे दाखवते. Time हा up खूप झाला म्हणून हो. I know. तसं आम्ही खावं. मला सुद्धा ती म्हणते गाणं नको गाणं नको. गाणं. गाणं अरे गाणं कुठं म्हणते लावते? मग डायलॉग म्हण ना आपल्या फिल्म कुठला मधला. dialogue? सांगा प्लीज डायलॉग कुठला मी म्हणतो. डायलॉग सांगा रे आपल्या फिल्म मधला. डायलॉग असा तुझे डायलॉग्स ना अरे, कुठलं कसं काय? तो आता continue ह्याच्याबरोबरचा आहे का श्रीकांत बरोबरचा मी तिला हो पण ते दारू भेटलो. पिऊन वगैरे ते दारू. दारू मग नको. दारू गाणं- पिऊन- दारू नको. फॅमिली ऑडियन्स आता. फॅमिली अरे, शो. आपण गाणं- नाही नाही एखादं गाणं पटकन एखादं दोन गाणं. एखादं गाणं- ओळी गाणं म्हणू Yeah, आपल्या we'll साध्या. join. चल, कुठलं गाणं बरं, म्हणायचं we'll तुला? हा. कुठलंही जनरल. हा कुठलंही जनरल म्हणू. हा. मन लोभले मन मोहने मन लोभले मन मोहने. एवढंच येते मी मला. म्हटलं आम्ही जॉईन करू तुला. हे वेगळंच कुठल्या गाण्यातलं अभिषेक. गाणं काढलंय? अरे यार अरे अभिषेकींचं गाणं आहे तुम्ही ऐका ते मला केवढं- गाणं माहितीये का? नाही तर मी म्हणल्यावर ते जरा एकदमच वेगळं होतं. ते अभिषेकींचं गाणं आहे तुम्ही ऐका जरा चांगलं जरा रुची वाढवा. पण तुम्ही काय आता
बाप्या रिलीज होत आहे, ते- नक्की जाऊन बघा. And कुटुंब सहपरिवार जाऊन बघा, नक्कीच. तुमचा विरस होणार नाही आणि जर झाला तर हिला पकडा. थँक्यू सो थँक्यू मच.